तिच्या मागं मागं जात असते. तर पण हे सगळं करत असताना तिचं संपूर्ण लहानपण त्या डोंगराशी इतकं संबंधित असतं का आई शेताकडे निघाली ना तर ती मुलगी तिच्याही पुढे निघालेली असते. तिला खूप रानाची आवड लागते. तर अशा त्याच्या रानाचं वेळ लागलेली छोटी मुलगी. आणि शेवटच्या वेळेमध्ये असं आहे की ती मुलगी मोठी होते, तिचं लग्न होतं आणि तिला दूर तिकडे मैदानी प्रदेशात दिलं जातं. अशा अर्थाचा हा संदर्भ आहे बघा. चाल अशी पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. डोंगराव भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन ताईचा मोहर गळामंदी गळसर. आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं 3 केसात माळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर माळावर खेळली अन वाऱ्या संग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आबाळाला, पान साबरीच बोंड खाल लाल झालं तोंड. आहो हसता हसता मऊ गवताव लोळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नेतान. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाळी तवा गर्दीक पळाली. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. आणि शेवटचं कडवं आहे, पण ते पुस्तकामध्ये नाही, पण ती कविता मोठी होती आणि तिच्यातला आवश्यक तेवढाच भाग त्या पाठ्यपुस्तकवाल्यांनी घेतलेला आहे. पण एक शेवटचं कडवं महत्त्वाचं सामाजिक अर्थ आहे त्याचा, ते कडवं सांगतो बघा. तिचं मन डोंगरात तिला दिलं शहरात, आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते. त्याचा आठव येऊन येतो हुंदका दाटून, त्याला हात जोडताना 2